परिषदेवर काँग्रेसची सत्ता आहे। यंदा माजी मंत्री बसवराज पाटील यांचे बंधू नगराध्यक्षपदाच्या रिंगणात आहेत, त्यामुळे अर्थातच त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। तर दुसरीकडे या निवडणुकीत थेट भाजप विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा सामना रंगणार आहे। पण त्याही पलीकडे जो विकास कामं करेल त्यांनाच आम्ही निवडून देऊ अशी जनभावना आहे। याच विषयी जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी रहीम शेख यांच्या रिपोर्टमधून। धाराशिव जिल्ह्यातील मुरुम नगर परिषदेचं निवडणूक जाहीर झालेली आहे आणि या मुरुम नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी माजी मंत्री बसवराज पाटील यांचे छोटे बंधू बापूराव पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे। नगराध्यक्षपदासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून अजित कुमार चौधरी, शिंदे गटाकडून मुदखंना चंद्रशेखर आणि भाजपाकडून बापूराव पाटील यांनी अर्ज दाखल केले। एकूण 20 जागांसाठी 57 अर्ज दाखल झाले आहेत, तर जवळपास 14,000 मतदार 2 डिसेंबर रोजी आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। धाराशिव जिल्ह्यातील मुरुम नगर परिषद ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते, कारण राज्याचे माजी मंत्री बसवराज पाटील यांचे छोटे बंधू बापूराव पाटील या नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत आणि त्यांना टफ देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने एका तरुण चेहऱ्याला संधी दिली आहे। काय वाटेल, आपल्यासमोर मोठं आव्हान आहे असं वाटतं? हो, मला हा मोठं आव्हान वाटायचं कारण नाही, कारण गेल्या 50 वर्ष इथं मुरुममध्ये आपली सत्ता आहे आणि प्रत्येक मूलभूत सुविधा आम्ही पुरवणी केलेला आहे। कुठल्याही तक्रारी नाहीत, काही नाही। ह्या पंचवार्षिक योजनेत मुरुममध्ये पूर्ण मुरुमला वायफाय फ्री करू आपण। कमी दाबाचा पाणी पुरवठा जे म्हणजे म्हणतात, शहरीकरणाचं वाढ होत असताना 24 तास पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करू आम्ही आणि पर्यटन स्थळ स्थापन करू एक इथं मुरुमच्या जवळच्या तळ्यावर। व मुरुममध्ये UPC MPC परीक्षेसाठी नगर परिषदमार्फत आपण एक लायब्ररीमधून जेवढं शक्य आहे तेवढं पुरवठा करण्याचा पाणी। धाराशिव जिल्ह्यातील मुरुम नगर परिषदेवर एक हाती सत्ता गेल्या 80 वर्षापासून आहे। ती सत्ता मोडून काढण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून एका तरुण चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे। अजित कुमार चौधरी हे माजी नगरसेवक असून खासदार ओमराजे निंबाळकर यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना ही संधी देण्यात आली आहे। काय सांगा, एका तरुण चेहऱ्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने संधी दिली, का दिली? कारण की ज्या अर्थी मुरुम नगर परिषदेवर गेल्या अनेक वर्षापासून एक हाती सत्ता ज्यांनी भूषवली आहे, सर्वसामान्य लोकातील चेहरा, रस्त्यावर काम करणारा चेहरा, 2016 ते 21 या कार्यकाळामध्ये नगर परिषदेमध्ये ज्यांनी मोठ्या आवाजात आवाज उठवून विरोधकांना असेल सत्ताधाऱ्यांना असेल देण्याचं उत्तर काम केलेलं आहे आणि सर्वसामान्य लोक जे की रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या लोकांसाठी काम करणारा म्हणून संधी दिलेली आहे। ॲक्च्युली आम्ही प्रत्येक दुकानदारापर्यंतच नाही, पण प्रत्येक नागरिकापर्यंत, प्रत्येक मतदारापर्यंत जाणार आहोत। आणि याच्यामध्ये कसं आहे की पारंपरिक निवडणुका घेत असताना लोकांना फक्त भावनिक मुद्द्याला हात घालून निवडणुका जिंकल्या जातात। म्हणजे कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, ह्या पक्षाचा आहे किंवा काका मामा आत्या वगैरे अशा गोष्टी होतात। तर ॲक्च्युली मतदारांनी काय बघून मतदान केलं पाहिजे ह्या गोष्टीचं कुठलंही अवेअरनेस नाही आहे। जवळजवळ 70% लोकांमध्ये अवेअरनेस नाही आहे त्या गोष्टीचं। तर तीच गोष्ट आम्ही करत आहोत। आम्ही कुठल्या पक्षाला वगैरे असं म्हणजे प्रमोट नाही करत। मुरुम शहरामध्ये स्वच्छ पाणी गेल्या 5 वर्षापासून मिळत नसल्यामुळे, इथं पाणी फिल्टर नसल्यामुळे साधारण मुरुम शहरामध्ये 5,000 घरं आहेत, तर त्यातली 3,000 घरं ही झाडचं पाणी वापरतात। त्यातल्या एक घरातून 10 रुपये प्रति बॉटलनं जर घेतलं तर किमान 5 वर्षामध्ये 5,40,00,000 रुपये खर्च फक्त आम्ही पिण्याच्या पाण्यावर खर्च करतो। त्यासाठी फिल्टरच्या पाण्याची व्यवस्था नाही इथं आपल्या इथं। मी रहीम शेख, मुरुम शहर, पुढारी न्यूज, धाराशिव।